नमस्कार, मी कल्पना. श्री स्वामी समर्थ. चला, आज आहे ना मी मसूर डाळीमध्ये वांग करणार आहे. आता तुम्ही पहिल्यांदाच जर ऐकलं असेल तर बघा, आमच्या गावाकडे अशी पद्धतीने वांग करतात, म्हणजे मसूर डाळीमध्ये वांग. तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. पण तुम्हाला नवीन वाटत असेल, आमच्या घरी पण करतात. आता त्याचं कारण पण पुढे तुम्हाला सांगते मी. आता नेहमी तुम्ही ऐकलेलं असेल की तुरीच्या डाळीमध्ये वांग करता, किंवा डाळ वांग म्हणतो आपण त्याला, त्या पद्धतीने. चला, आता इथे बघा, मसूर डाळ घेतलेली, ती स्वच्छ अशी साफ करून घेतली, निवडून घेतली. आता ती धुवून घ्यायची आणि 3 वांगे घेतलेले, ते पण आपल्याला चिरून घ्यायचे. आता इथे बघू शकता. चला, आता डाळ धुतलेली, त्याच्यामध्ये आपल्याला हे वांग्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं 2 ग्लास आणि चिमूटभर मीठ घालून आहे ना आपल्याला कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. आता त्याचं कारण मी असं सांगते तुम्हाला की आमच्याकडे ना डाळी जास्त पिकतात. आता बघा, सगळ्या डाळी पिकता. मसूर डाळ, मूग डाळ, हरभऱ्याची डाळ, वाटाण्याची डाळ, उडदाची डाळ, ह्या सगळ्या डाळी पिकतात. फक्त जास्त करून तूर डाळ आमच्याकडे होत नाही, म्हणजे तुरी होती नाही जास्त. त्याच्यामुळे ना मग हे डाळीचे प्रकार ना हे अशा पद्धतीने आमच्याकडे करत राहतात. मग म्हणजे सासूबाई पण करायच्या पहिले, आणि त्याच्यानंतर जावा पण वगैरे करतात, अजूनही करतात. मग मी पण बघितलेलं आहे, ते घरी खाल्लेलं पण आहे. म्हटलं चला आपणही करूया कधीतरी. मग करत असते मी. म्हटलं चला, तुम्हाला आवडत असेल तर नक्की करून बघा तुम्ही. त्याच्यानंतर आमच्याकडे ना भात पण भरपूर होतं, म्हणजे आमच्याकडे ना तांदूळ भरपूर होतं. चला, आता इथे थोडासा भात पण टाकायचा आहे. तो पण मुलगा आणि मिस्टर दोघंच खाता. मी भात जास्त खात नाही, म्हणजे खातच नाही. आता त्याच्यानंतर बघा, इथं इंद्रायणी तांदूळ घेतलेले, स्वच्छ धुवून घेतले, त्याच्यामध्ये पाणी घातलेले ग्लास भरून आणि मीठ घालून घेते आणि गॅसवरती ठेवते. आता मी भातामध्ये पण आहे ना नेमकंच पाणी घालते, कारण का मी भातातलं पाणी कधीच ओतून काढत नाही. तुम्हाला माहीत आहे त्याच्यामध्ये किती जीवनसत्व असतं म्हणून. चला, आता इथे बघा, भाताला पण उकळी आलेली आहे आणि आता इथे ना कांदा आणि टॅमॅटो चिरून घेते, तोपर्यंत आपला भात आणि डाळ पण होईल. गॅस कमी करून दिला. आता चला, आता इथे बघू शकता डाळ पण आपली शिजलेली. आता हे बघा, मग असं कोणत्याही डाळीमध्ये ना असं काहीतरी टाकून करत असतात. आमच्याकडे डाळी भरपूर असतात. आणि आता कसं असतं माहिती का, सकाळीच पण आम्हाला वरण भात लागतं, म्हणजे डाळ भात. सकाळीच पण समजा आता मसूर डाळ केली त्याच्यासोबत भात, आणि संध्याकाळी पण मग डाळ लागते, पण मग वेगळी डाळ, म्हणजे तुरीची डाळ किंवा भात, असं म्हणजे असं राहतं. अदलून बदलून चालू असतं, रोजच लागतं पण आम्हाला ते. आता कसं पहिल्यापासून सवय होऊन गेलेली आहे. आणि तुम्हाला मी सांगते का, डाळी आणि तांदूळ खूप पिकतं आमच्याकडे. त्याच्याशिवाय जेवण होणारच नाही आमचं. भाजी चपाती असं कधी राहणारच नाही. आता मी तरी एखाद्या टाईम टाळत असते डाळ भात, पण आमच्या गावाला घरी ना पहिलं डाळ भात पाहिजे. मुलं तर, छोटे मुलं तर चपाती खातीच नाही, भाजी चपाती. चला, आता इथे मी फोडणी करते आणि तुम्हाला मी जवळून दाखवते. आता तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये. आता तेलामध्ये ना मोहरी टाकायची. आता मोहरी पण माझी ना घरचीच असते, आणि ही गावठी मोहरी, बारीक मोहरी आहे. आमच्याकडे गहू भरपूर करतात ना, गव्हामध्ये उतरलेली असते, मग ते आम्ही विकतो पण आणि घरी पण खायला ठेवत असतो. आता मोहरी पण छान फुटू द्यायची, त्याच्यानंतर जिरं घालायचं. आता इथे मला पहिले लसूण घालायचं होता, पण मी बघा नंतर पहिले कांदा घातला, नंतर लसूण घालणार आहे. चला जाऊ द्या, उलटं पालटं होतं कधीतरी. आता त्याच्यानंतर इथे ना हे बघा, छान तो थोडासा कांदा लाल होऊ द्यायचा. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला टॅमॅटो घालून घ्यायचा आहे. आता जसं आपण वरणाला फोडणी देतो ना, डाळ बनवतो ना नेहमीसारखं, तसंच बनवायचं आहे, काही वेगळं नाही. आता इथे माझ्याकडे कढीपत्ता नाही, कोथिंबीर नाही बरं का, कारण का बाहेर खूप पाऊस चालू आहे. त्याच्यामध्ये पालेभाज्या आणू नाही, लगेच दुसऱ्या दिवशी पूर्ण खराब होऊन जातात, ओल्या असतात. त्याच्यामुळे मी जास्त अजून म्हणजे पालेभाज्या आणल्याच नाही आहे. पावसाळा सुरू झाला तेव्हापासून फळभाज्याच आणत असते. आता इथे ना लाल मिरची पावडर, हळद आणि धना पावडर आणि घरगुती एखादा मसाला तुम्ही टाकू शकता, म्हणजे किचन किंग किंवा गरम मसाला, किंवा नाही टाकला तरी चालेल. चला, आता इथे बघा, जी आपली डाळ शिजलेली ना ती याच्यामध्ये टाकून घ्यायची, आणि त्याच्यामध्ये परत थोडंसं गरम पाणी घालते, कारण का जास्त घट्ट आहे ती. आता हे बघा ह्या पद्धतीने. आणि बघा, सकाळी भाजी चपाती झालेलीच असते माझी, टिफिनसाठी डबा होतो, तर मग मी सकाळीच चपात्या करून घेते. मी डबल काही करत बसत नाही.
कारण का मुलगा आणि मीच असते, मग 4 चपात्या नंतर करायच्या, तर मग तेव्हाच मी टाकून घेते डब्याबरोबरच. आणि नंतर मग मला हे असं डाळ भात तर रोजच लागतंच. पातळ भाजी असली म्हणजे भात आम्हाला लागतोच. चला, चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. चला, धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.